We have completed many of the chapters from the spoken English. So we have completed all over the grammar and how to use that grammar in your sentences. But there is one chapter is remains which is known as punctuations. Punctuations म्हणजे विरामचिन्ह. जेव्हा आपण एखादी भाषा बोलतो किंवा आपण एखादी भाषा लिहितो त्यावेळेस विरामचिन्हांची खूप आवश्यकता असते. विरामचिन्ह म्हणजे काय ते आपण बऱ्याच वेळा शब्द ऐकलेला आहे. जर तुमच्याशी कुणी असं सलग बडबडत गेलं, कुठेही थांबलं नाही, फुल स्टॉप दिला नाही किंवा पॉज घेतला नाही तर तुम्हाला त्याचं बोलणं कसं वाटतं, असं किरकिर केल्यासारखं वाटतं. पण भाषेमध्ये विरामचिन्हांना अतिशय महत्त्व आहे. जर तुम्ही विरामचिन्ह दिली नाहीत किंवा तुम्ही बोलताना पॉज घेतला नाही किंवा फुल स्टॉप दिला नाही, पहा तुम्ही एक 2-4 वाक्य सलग लिहून पहा की आय एम अ गर्ल, आय एम अ गर्ल, आय लाईक मँगो, आय एम गोइंग टू स्कूल. त्याच्यामध्ये कुठेही कॅपिटल लेटर लिहू नका, कुठेही फुल स्टॉप देऊ नका, कुठेही पॉज घेऊ नका किंवा स्वल्पविराम अल्पविराम असं काहीच देऊ नका आणि ते सलग वाचत जा. काय तुम्हाला मिनिंग लागेल का त्या वाक्याचा? तर नाही लागणार. म्हणून कुठल्याही भाषेमध्ये विरामचिन्हांना अतिशय महत्त्व आहे आणि त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये पंक्च्युएशन्स. आता मी याच्या नोट्स तुम्हाला पाठवणार नाही, मी शांतपणे वाचणार आहे कारण आता तुमची बरीच प्रॅक्टिस झाली आहे. अप टिल नाऊ वी हॅव कम्प्लिटेड अबाउट 15 लेक्चर्स ऑन द ग्रामर. सो आता मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही लिहून काढायचं आहे. ओके, तुम्हाला नाही समजलं तर विचारा मला. तुम्हाला आता स्पेलिंग्स पण यायला लागले असतील कारण तुम्ही आता स्पेलिंग बनवायला पण शिकलेले आहात आणि स्पेलिंग तुम्ही लिहित आहात. ओके, नाव आय एम starting this chapter. Take your pen with you and notebook and write down this. Okay, there are different punctuations in the English language which are given follows. Okay, का इंग्लिश भाषेमध्ये खूप सारे पंक्च्युएशन्स आहेत, म्हणजेच विरामचिन्ह आहेत जी खाली दिलेली आहेत. मराठीत जशी विरामचिन्ह आहेत तशी अगदी तशीच विरामचिन्ह आपण इंग्रजी भाषेमध्ये वापरतो, तशीच विरामचिन्ह आपल्याला दुसऱ्या कुठल्याही भाषेत वापरावी लागतात. अगदी तुम्ही फ्रेंच शिकत असा, अरबी शिकत असा, उर्दू शिकत असा किंवा जर्मन शिकत असा, यू शूड यूज द पंक्च्युएशन मार्क्स. ओके, आता पहा, पंक्च्युएशनमध्ये सर्वात आधी येतो तो फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजे एक टिंब दिलेला असतो वाक्याच्या शेवटी. इट इज यूज्ड टू एंड अ सेंटेन्स. या फुल स्टॉपचा उपयोग काय आहे? इट इज यूज्ड टू एंड अ सेंटेन्स. एखाद्या वाक्याला पूर्ण करायचं आहे, संपवायचं आहे, त्याच्या पुढे काहीच बोलायचं नाहीये, तर अशा वेळेस एक जे चिन्ह दिलं जातं, एक डॉट दिला जातो, त्याला म्हणायचं फुल स्टॉप. फॉर एक्झाम्पल, ही इज 6 years ओल्ड. ओके, फुल स्टॉप. आता विरामचिन्हांमध्ये आपल्याला कॅपिटल लेटर लिहायचे. हीचा कॅपिटल लेटर एच कॅपिटल काढायला पाहिजे. ही इज 6 years ओल्ड. इथं आला फुल स्टॉप. तो 6 वर्षांचा आहे, तिथं फुल स्टॉप येईल. त्याच्या पुढे काही माहिती द्यायची असेल तर दुसरं वाक्य बनेल. पहा, इथं वाक्य पूर्ण झालेलं आहे. याच्या फुल स्टॉप देऊन तुम्ही अँड ऑर असं काही लिहू शकत नाही. ओके, आता दुसरं एक्झाम्पल पाहूया. आय एम अ गर्ल. मी मुलगी आहे, फुल स्टॉप. मग माझी माहिती द्यायची असेल तर मला काय करावं लागेल? दुसरं वाक्य बनवावं लागेल आणि दुसरं वाक्य सुरू करण्याच्या आधीचं जे पहिलं लेटर आहे ते कॅपिटल लिहावं लागेल. ओके, आता इथं तुम्ही स्वल्पविराम अल्पविराम काही देऊ शकणार नाही, अँड ऑर काही वापरू शकणार नाही. ओके, आता दुसरं जे आहे, दुसरा पंक्च्युएशन मार्क काय आहे? क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पण आहे आणि आपण बऱ्याच वेळा शिकलेलो आहोत. ते प्रश्नचिन्हाचा मार्क. इट इज यूज्ड टू एंड अ क्वेश्चन. जेव्हा आपण एखादा प्रश्न वापरतो, जेव्हा आपण एखादा प्रश्न विचारतो, मग तो प्रश्न संपला आहे असं कशावरून वाटेल आपल्याला? तर क्वेश्चन मार्क वापरून. आपण प्रश्न विचारला आहे आणि प्रश्नचिन्हच दिलेलं नाही तर लोकांना ते कसं वाटेल? सिम्पल सेंटेन्स वाटेल, साधं वाक्य वाटेल. पण ते साधं वाक्य न वाटता त्याचा प्रश्न विचारला हे लोकांना कळण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं? कुठलं विरामचिन्ह वापरावं लागतं? तर प्रश्नचिन्ह. ओके, फॉर एक्झाम्पल, वेअर हॅव यू बीन. प्रश्नचिन्ह दिलंय पुढं, म्हणजे तुम्ही कुठल्या गावचे आहात किंवा तुम्ही कुठले आहात. ओके, डू यू लाईक टू कम विथ मी. प्रश्नचिन्ह म्हणजे थोडक्यात प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्या ठिकाणी पूर्णविरामची जागा कोण घेतं? प्रश्नचिन्ह घेतं. म्हणजे वाक्य तो क्वेश्चन काय होतो? पूर्ण होतो. ओके, पुढचा आहे एक्सप्लेनेटरी सेंटेन्स शब्द.
एक्सप्लेनेटरी मार्क्स. ओके, एक्सप्लेनेटरी मार्क्स म्हणजे काय? इट इज यूज टू एक्सप्रेस स्ट्रॉंग पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इमोशन्स. पहा, दोन्ही इमोशन्स आहेत. ओ व्हॉट अ बॅड सिच्युएशन, तिथं उद्गारवाचक चिन्ह. एक्सप्लेनेटरी मार्क म्हणजे काय? उद्गारवाचक चिन्ह दिलं जातं. आणि उद्गारवाचक चिन्ह दिल्यानंतर पहा, ओ नंतर येईल उद्गारवाचक चिन्ह. आय एम अफ्रेड. अफ्रेड नंतर काय येईल? फुल स्टॉप येईल. पहा, ओ आय एम अफ्रेड. किंवा हरी, क्या, हुर्रे, वी विन द रेस. ओके, हुर्रे. सो एक्सक्लेमेटरी मार्क. त्याच्यानंतर येईल वी ओन द रेस. ओके, हे मी जे बोलते ते तुम्ही लिहायचं आहे आणि ते मला पाठवायचं आहे. पुढचं आहे कॉमा. कॉमा म्हणजे काय? स्वल्पविराम. थोडंसं मध्ये पॉज घ्यायचं आहे. सलग बोलायचं नाही आहे, पण वाक्य पूर्णही करायचं नाही आहे. वाक्य अर्धच ठेवायचं आहे, त्याच्या पुढे अजून बोलायचं आहे. अशा वेळेस आपण काय वापरतो? कॉमा वापरतो. ओके, जनरली इट इज यूज्ड व्हेन वी हॅव अ लिस्ट ऑफ थिंग्स. आपल्याकडे खूप वस्तू आहेत सांगण्यासारख्या. ॲड्रेसेस ऑर विदिन अ सेंटेन्स टू कंबाईन पॉज टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. पहा, आपल्याकडे खूप वस्तू आहेत. फॉर एक्झाम्पल, आय हॅव पेन, पेन्सिल्स, रबर, तुमचे कंपास आहे दुसरी, असं बऱ्याच वस्तू आहेत. चॉकलेट्स आहेत आणि खूप खूप साऱ्या. मग हे कसं सांगणार? आय हॅव अ चॉकलेट, आय हॅव अ कंपास, आय हॅव पेन, असं नाही सांगायचं. तर काय करायचं आहे? आय हॅव, त्याच्यानंतर ते सगळे लिहायचे आहेत शब्द, आणि प्रत्येक शब्दाच्या मध्ये काय करायचं आहे? कॉमा द्यायचा आहे, म्हणजे स्वल्पविराम द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मेन, कॉमा, वुमेन, कॉमा, चिल्ड्रन, कॉमा, डॉग, कॉमा, कॅट. ओके, दीज आर. आपल्याला खूप सांगण्यासारखं असताना वाक्य पूर्ण न करता आपण काय करायचं आहे? तिथं कॉमा द्यायचा आहे. पहा, मेन, वुमन, चिल्ड्रन अँड सम ॲनिमल्स वेअर सेव्ड. आता सेव्ड नंतर काय येणार आहे? नक्कीच फुल स्टॉप येणार आहे. ओके, आता आहे ॲपोस्ट्रॉफी. ॲपोस्ट्रॉफी म्हणजे काय? वर दिलेलं विरामचिन्ह. तुम्हाला आठवत असेल तर वर एक विरामचिन्ह देतात, वर एक स्वल्पविराम देतात, वरच्या साईडला एक हे असतं चिन्ह. इट इज यूज टू शो पोझिशन. दॅट इज, दिस इज रामाज बुक. एस नंतर, एसच्या आधी काय लावायचं आहे? ॲपोस्ट्रॉफ लावायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क, सॉरी, कोटेशन मार्क. कोटेशन मार्क म्हणजे पहा, डबल इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमा देतो की नाही आपण? अवतरण चिन्ह मराठीत म्हणतात त्याला. इट इज यूज टू बिगिन अँड एंड द कोटेड वर्ड टू अ स्पीकर. एखाद्याने बोललेलं आहे तर ते आपण कोटेशनमध्ये टाकतो, आपण कोटेड करतो त्याला, किंवा आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकतो. आणि ते एक स्पेशालिटी आहे, ते काहीतरी वेगळं आहे हे आपण दाखवतो. याला काय म्हणायचं आहे? कोटेशन मार्क. फॉर एक्झाम्पल, नीता आस्क्ड, हाऊ आर यू. नीता इथं अवेलेबल नाही, आपण दुसऱ्याशी बोलतो आहोत, पण आपल्याला नीताने विचारले की XYZ नावाची व्यक्ती कशी आहे. मग जेव्हा आपण XYZशी बोलायला जातो त्यावेळेस आपण काय करतो? कोटेशनमध्ये टाकतो, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकतो आणि काय विचारतो? नीता आस्क्ड, हाऊ आर यू. नीताने विचारलं की तू कसा आहेस. देन सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. आता आपण डबल इन्व्हर्टेड कॉमा पाहिले, आता सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे डबल इन्व्हर्टेड कॉमा साधा अर्थ आहे, डबल अवतरण चिन्ह, दोनदा. अवतरण चिन्ह म्हणजे काय? दोनदा. आता फक्त एकदाच द्यायचं आहे इथे. इट इज यूज टू डिफरन्शिएट अ वर्ड इन द मिडल ऑफ अ सेंटेन्स. एखाद्या वाक्याच्या मध्ये आपल्याला वेगळा शब्द टाकायचा आहे, एखादा वेगळा शब्द लिहायचा आहे. मग त्याला वेगळं पण कसं देणार आपण? तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा वापरून आपण त्याला वेगळा शब्द देतो. मिडल ऑफ सेंटेन्स by using the meaning of the word, but to use it as a proper noun. पण आपल्याला एक प्रॉपर नाऊन म्हणून वापरायचं आहे, काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, पण ते आपण डबल इन्व्हर्टेडमध्ये कोणी विचारलेलं नाही, आपल्याला कोटेशन नाही आहे तिथं, कोटेड नाही आहे ते. मग कसं सांगणार? तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये सांगणार. फॉर एक्झाम्पल, महेश वेंट टू सी द मूव्ही इन गॅलेक्सी. गॅलेक्सी नावाचं एक थिएटर आहे. महेश पिक्चर पाहायला थिएटरमध्ये गेला, हे कॉमन वाक्य. पण तो कुठल्या थिएटरमध्ये गेला त्याचं विशेष आपल्याला सांगायचं आहे, म्हणून गॅलेक्सी. ओके, महेश वेंट टू सी द मूव्ही इन गॅलेक्सी. ओके,
आय हॅव टेकन द ॲडमिशन फॉर लॉ इन VP लॉ कॉलेज. VP लॉ कॉलेजला काय होईल? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा होईल. ओके, गॅलेक्सीला काय होईल? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा होईल. त्याच्यानंतर कॅपिटल लेटर. आत्ताच पाहिलं आपण, सुरुवातीच्या वाक्यातच सांगितलं होतं मी तुम्हाला. दे आर यूज टू बिगिन अ सेंटेन्स. कॅपिटल लेटर कधी वापरतो आपण? जेव्हा वाक्याची सुरुवात करायची असते तेव्हा. प्रॉपर नाउन्स अँड लेटर आय वेन इट इज अलोन. आय म्हणजे मी. मी लिहिताना आपल्याला नेहमी कॅपिटल लेटरच लिहावं लागणार आहे. आय लिहिताना आपल्याला कॅपिटल लेटर लिहून त्याच्या पुढे आपण काय करतो? वाक्याची सुरुवात करतो. कॅपिटल लेटर म्हणजे काय? तर मोठं अक्षर, मोठी लिपी. द सेमिकोलन. सेमिकोलन म्हणजे एक टिंब आणि त्याच्या खाली स्वल्पविराम. PDF पाठवणार आहे, पण आधी तुम्ही काय लिहिता ते पाहिजे मला. इट इज यूज टू रिप्रेझेंट अ पॉज विच इज लॉंगर दॅन अ कॉमा. एक पॉज आहे, थांबायचं आहे, कॉमापेक्षा लांब थोडंसं. कॉमा म्हटल्यावर शॉर्ट, थोडंसं थांबलो. आय लाईक मँगो कॉमा अँड गोवा. ओके, अँड आय लाईक मँगो कॉमा गोवा. म्हणजे याचा अर्थ काय होतो? आय लाईक मँगो अँड गोवा. पण इथं काय आहे? सेमिकोलन म्हणजे थोडासा पॉज जास्त घेतलेला आहे. पहा, इट इज यूज टू रिप्रेझेंट अ पॉज विच इज लॉंगर दॅन कॉमा. इट इज यूज टू separate the clauses of a compound sentence. For example, he was the best cricketer in the country. तो खूप मोठा क्रिकेटर आहे भारतातला. सेमिकोलन दिलंय. अँड ही वॉज एव्हरीबडीज हिरो. त्याला दोन्ही पण माहिती सांगायची, विशेष सांगायचे, पण जास्त पॉज घेऊन बोलतो आपण. मला तो आवडतो. सेमिकोलन, तो प्राणापेक्षाही प्रिय आहे. ओके, इथं आपण काय वापरू? सेमिकोलन. कॉमा नाही देणार. कॉमा हा शॉर्ट, छोटे शब्द. ओके, आता सेमिकोलन नंतर येतं कोलन. द कोलन म्हणजे काय? तर दोन टिंब दिलेले असतात पहा वाक्याच्या सुरू. आता याच्यासाठी तुम्हाला पुस्तकं चाळावी लागतील, तुम्हाला हे शब्द अक्षरं शोधावी लागतील, हे चिन्ह शोधावी लागतील. कोलन म्हणजे काय पहा. इट इज यूज टू इंट्रोड्यूस अ नंबर ऑफ थिंग्स. फॉर एक्झाम्पल, द कंट्री हॅज 4 सीझन्स. देशाला आपल्या 4 सीझन्स आहेत. समोर दिलं डबल कोलन, द कोलन दिलं स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. ओके, आपल्या देशाला 4 ऋतू आहेत, पण त्याच्यामध्ये काय केलं? ऋतू आहेत. त्याच्यानंतर मोठा थांबलोय आपण, कोलन दिलेला आहे. कुठले ऋतू आहेत? सलग लिहिलेले आहेत. ओके, इट इज ऑल्सो यूज टू सेपरेट सेंटेन्स वेअर द सेकंड सेंटेन्स सेज मोर अबाउट द फर्स्ट. जेव्हा एक वाक्य दिलं असतं त्याच्याविषयी विशेष माहिती सांगणारं दुसरं वाक्य जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण काय करतो? कोलनचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ ब्युटिफुल विलेज. हे काय आहे? सुंदर गाव आहे, विलेज आहे. डबल हे दिले, 2 टिंब दिले म्हणजेच कोलन दिले. इट इज बिटवीन 2 हिल्स. आणि हे दोन्ही कुठे आहे? हिल्सच्या मध्ये आहेत. ओके, फॉर टुडे दिस इज इनफ फॉर यू. खूप दिवसांनी आपण भेटतो. ओके, थँक्यू.